तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या निर्णयाचं स्वागत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतला त्यामुळे हा जुमला ठरू नये असं देखील टोला नाना पटोलेंनी केंद्र सरकारला लगावलाय। तर निवडणुका हरत आहेत म्हणून अभिजात भाषेचा दर्जा दिला अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। त्याचं आम्ही स्वागतच करतो, पण निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे, हा जुमला ठरू नये एवढंच आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे। मराठीला अविभाज्य दर्जा मिळत असेल तर त्याचं स्वागतच आम्ही महाराष्ट्राचे लोक करणार। आनंदाची गोष्ट आहे, अनेक वर्षापासून आपण ह्या दर्जासाठी लढत होतो, पाठपुरावा चालू होता। निवडणुकीच्या तोंडावर होई की ना त्यांनी हे दिलेलं आहे आणि असंच जसं हा दर्जा दिलेला आहे तसं गिफ्ट सिटी सारखं पण इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी द्यावं। इकडून जे नोकऱ्या पळवतात मराठी माणसांच्या गुजरातला त्या देखील रोखून महाराष्ट्रातच ठेवाव्या। निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक हरणार हे कळल्यानंतर हा दर्जा दिलेला आहे, पण ह्या दर्जासाठी आम्ही सगळे लढलेलो आहोत, पाठपुरावा केलेला आहे।